स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे गंगा देवीच्या मंदिरात. तर त्या ठिकाणी पाहण्यासाठी भरपूर बरेच काही आहे. तसेच या ठिकाणी गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि पुढे निघालो आम्ही. तर फायनली आहे मळगंगा देवीच्या दर्शनासाठी पोहोचलो. देवीचं दर्शन वगैरे करून घेतलं. तसेच या ठिकाणी 2 मंदिरं आहेत. जे आत्ता आपण दर्शन घेतलं ते हा मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. आणि दुसरा मंदिर म्हणजे ह्या ब्रिजच्या पलीकडचा जो आहे तो मंदिर आहे. तर त्या मंदिराचं दर्शन वगैरे घेण्यासाठी आपण निघालेलो आहे. हा पाहू शकता तुम्ही, हा पूर्णपणे मंदिर कसं आहे, वातावरण वगैरे मस्त आहे, ढगाळ वातावरण दिसतोय. दुसऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी हा ब्रिजचा वापर करावा लागतो, कारण तर या 2 मंदिराच्या आतमध्ये हे जे दिसते ते नदी आहे. ब्रिजच्या खाली येऊन आम्ही फोटोशूट वगैरे करून घेतलं. त्याचबरोबर लगेच दुसऱ्या मंदिराचं दर्शन घेतलं. त्यानंतर लगेच रस वगैरे पिऊन घेतलं. तर तुम्ही पाहू शकता सर्वजण आम्ही उसाचा रस पीत बसलेलो आहे त्या ठिकाणी. रस पिऊन झाल्यानंतर आम्ही निघालोय कुंडाकडे. तुम्हाला म्हणलं होतं या ठिकाणी मळगंगा या ठिकाणी कुंड वगैरे आहेत. तर तुम्ही पाहू शकता मळगंगा या ठिकाणी मंगळवार आणि शुक्रवार या 2 दिवशी खूप गर्दी असते. व्हिडिओ शूटिंग करते वेळेस माझ्या हातातनं फोन खाली पडला, तर ते मला आवाज देत होते यांचा फोटो काढायचा. मी घाई गडबडीमध्ये येते वेळेस दगडावरनं पाय घातला होता. त्यांचा फोटो वगैरे काढायचा वेळेस चला फोटोशूट वगैरे झाल्यानंतर आम्ही चाललोय त्या पाठीमागच्या ब्रिजवरती. त्या ब्रिजवरनं हा मंदिराचं वातावरण कसं दिसतंय बघा. हे सायंकाळचं वातावरण आहे.